टोटल सगळे 4-5 मुद्दे आहेत. एक पहिला मुद्दा, इथले रहिवासी वस्ती कुठल्या प्रकारचा समाज आहे हा बघितला पाहिजे. मी 10-12 वर्ष महाविकास आघाडीला साथ दिली. मी ही काँग्रेस, हे शेतकरी पार्टी, ज्यावेळी हे नेते ज्यांचं तुम्ही नाव घेताय ते भाजपमध्ये गेले होते, मी हा काँग्रेसचा सिम्बॉल, शेतकरी पक्षाचा सिम्बॉल घराघरापर्यंत पोहोचवला. पण ज्यावेळी तिकीट द्यायची वेळ आली त्यावेळी नातेवाईक बघितला गेला. 5-6 नगरसेवक घेऊन सदर लोक भाजपमध्ये सामील झाले आणि फक्त बाळाराम पाटील साहेब यांचे नातेवाईक असल्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडीचा 5 पक्ष विरुद्ध 1 अपक्ष उमेदवार प्लस माझे 4 कॅन्डिडेट होते अपक्ष, त्यातले 2 डॉक्युमेंटमुळे रिजेक्ट झाले. आमचा प्रभाव, पार्टीचा प्रभाव सर्वत्र प्रभागावर होता, पण आमचा फेडरेशनचा प्रभाव जो आहे तो फक्त फेज 1 पुरता मर्यादित होता. तरीसुद्धा आम्ही लढलो. राहिला विजयाचा प्रश्न, तर कशा प्रकारे घोडेबाजार झाला, ऑन टेबल प्रशासनाचं कोणतंही कंट्रोल नसताना बूथवर कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं देण्यात आली तुम्ही बघितली. तिसरा मुद्दा असा आहे की ह्यामध्ये अनेक गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन मी करत आहे की ज्याच्यामध्ये 1 नंबर, अनेक बूथवर 1 नंबरची मशीन 2 नंबरच्या ठिकाणी ठेवली गेली होती, 2 नंबरची मशीन 1 नंबरच्या ठिकाणी, वेगवेगळ्या बूथवर एकाच प्रभागामध्ये वेगवेगळ्या ईव्हीएम मशीनचा पॅटर्न वेगवेगळा ठेवण्यात आला होता. हे कुणाच्या सांगण्यावरनं मॅनेज केलं होतं. अनेक जसं आता सगळं इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया आम्ही त्याच्या स्टडी करत आहोत. तर अनेक निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जातील अशा प्रकारचे कृत्य करण्यात आली. 10-10 मिनिटाला पक्ष बदलण्यात आले. जर आपल्याला निवडणुकीमध्ये एवढाच विनचा कॉन्फिडन्स होता आणि आम्ही काहीच नाही, तर मग अचानक निवडणुकीच्या तोंडावर नातेवाईकांचा पक्ष का निवडण्यात आला? दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा, प्रलोभन देऊन सुद्धा, मशीनमध्ये गडबड करून सुद्धा आत्मविश्वास नव्हता, म्हणून लास्टची 1200 मतं कुठून आली? या सगळ्याचा निवडणूक जवळ आल्यावर आपण करूच. त्यामुळं कोण कशा प्रकारे निवडून आलंय ते त्यात आपण नको. तुम्ही आता क्वेश्चन विचारला म्हणून ही सगळ्या गोष्टी मी बोललो की जनतेनं त्यांना निवडलं, कशा प्रकारे निवडलं. अपक्ष माझ्यासारखं निवडणूक लढायला पाहिजे होती. जेवढा आत्मविश्वास त्यांना जर लोक एवढे मतदान देतात, तर एवढा जीवाचा अट्टहास जाऊन तिकडं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला जाऊन भेटून इथं 5 नगरसेवक ज्यांचे सोडले त्यांना विनंती करून असं कोण पण निवडून येईल? आम्ही आमच्या जीवावर लढलो. आम्ही फेडरेशन म्हणून लढलो. आम्ही जनतेला 1 रुपया, माझ्याकडे पैसे नाहीत, चहा सुद्धा कोणाला पाजला नाही, लोकवर्गणीतनं मी निवडणूक लढलो. आता आज जेवढे आम्हाला मतं पडलेले आहेत ते बिना प्रलोभनाचे अजून डबल वाढतील. हा संघर्षाचा काळ आहे. आम्ही अजून लोकांना पटवून देतो. पण ज्या ते अनबर एवढं सगळं करून तुम्ही निवडून आलाय ना, त्या गुलालातून तुम्ही बाहेर या ना. आता जनता तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्ही निवडून आलाय, त्या आनंदातनं बाहेर या. जनता बघा, सावलीतनं बाहेर या, बंगल्यातनं बाहेर या, तुमच्या राजवाड्यातनं बाहेर या आणि जनता काय त्रस्ते ते बघा. आम्ही म्हणतो डायरेक्ट आम्ही निवडून आलो. ठीक आहे ना, तुम्ही निवडून आला, कशासाठी निवडून आलाय? प्रभागाची सेवेसाठी निवडून आलाय ना. अनेक गोष्टी बाहेर येतील, कशा प्रकारे निवडणूक करतील, पण आत्ताच ही गोष्ट बोलायची नव्हती मला, पण तुम्ही आता क्वेश्चन विचारलाच म्हणून